महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्हास्तरीय महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 स्पर्धेचं भव्य उद्घाटन शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उल्वे नोड सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं. उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील तसेच श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे आणि सूर्यकांत ठाकूर उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार केला. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडीच्या दृष्टीनं आयोजित या स्पर्धेत 128 पुरुष संघ आणि 32 महिला संघ सहभागी झालेत. स्पर्धेसाठी 4 सुसज्ज क्रीडांगणे, मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सुमारे 100 पंच कार्यरत आहेत. कबड्डी रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.